युक्त करत आहोत आणि मग आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा होती की एक बौद्धिक वर्ग आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा होणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्याचे माननीय अध्यक्ष अजितदादा, उपस्थित सर्वच मान्यवर आणि कार्यकर्ता बंधू भगिनी, मला काहीतरी विषय आपल्याशी संवाद करायला डॉक्टरांनी सांगितला. खूप कमी वेळामध्ये त्यांनी विनंती केली, मी ती मान्य केली. मी आज जवळजवळ 2023 नंतर आज मंचरमध्ये यायचा योग आला. एकदा आलो होतो, त्याच्यामध्ये 2014ला जी माळींची घटना घडली, त्या माळींच्या सगळ्याच्या दुर्दैवी घटनेमध्ये बचाव कार्य करण्यासाठी आम्ही 8-9 दिवस या ठिकाणी होतो. त्यामुळे मंचरचा तसा तो काहीसा अनुभव माझ्या पाठीशी होता आणि इथल्या काही आठवणी पण होत्या. फक्त आज हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. कारण की दादा, या पंचक्रोशीमध्ये कधीतरी आम्हाला भगवा झेंडा खिशात लपवून घेऊन घ्यायला जायचो आम्ही. तो भगवा झेंडा लावला आम्ही तर तो झेंडा पोल सकट उचलून टाकला जाईल. अशा सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये संघाचं काम एकूण हिंदुत्वाचं काम या पंचक्रोशीमध्ये आम्ही करण्याचं काही धाडस केलं होतं. त्याच पंचक्रोशीमध्ये आज इतक्या चांगल्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून माझ्यासोबत याला कारण अनेक आहेत. म्हणजे राजकीय स्थित्यंतर असेल किंवा या देशामध्ये बदललेलं हिंदुत्वाचं वातावरण असेल. काही वर्षांपूर्वी मी नितीनजींना पुण्यामध्ये भेटलो होतो. अनेकदा भेटण्याचा योग होतो नितीनजींना आणि एक स्वयंसेवक म्हणून ते गप्पा मारतात आमच्याशी. तर ते असं म्हणालं होतं की या पुण्यामध्ये माझं एकदा स्वागत कसं झालं होतं. तर पुणे स्टेशनला मी रेल्वेने आलो. रेल्वेने आल्यानंतर आम्ही त्या रेल्वे स्टेशनच्या गेटच्या समोर एक फलक लावला होता, फ्लेक्स लावला होता. तो नितीनजींच्या स्वागताचा होता. तो स्वागताचा फ्लेक्स कुठल्याही भाजपच्या लोकांनी लावला होता, कुठल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नव्हता लावला, तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावला होता. त्याच्यात वाक्य अशी होती की पर्याय म्हणून ओरडते कोण, ज्यांचे आले खासदार निवडून 2. असं स्वागत नितीनजींचं झालं होतं. पण त्याच पुण्यामध्ये आजची राजकीय स्थित्यंतर आपण सगळेजण अनुभवतो. असो, ही स्थित्यंतर आपण सगळ्यांनी अनुभवली पाहिजे. त्याच्यावरती मी नंतर येणार. मला डॉक्टरांनी काहीतरी संघटन कार्यकर्ता कार्य याविषयी बोलावं असं सांगितलं. आता विषय आणि माझं बोलणं याची सांगड तुम्ही घालायची. मी 1995 साली माझं प्रथम वर्ष झालं संघाचं. त्यावेळेस 21 दिवसाचं असायचं आणि मला माननीय मोरोपंत पिल्ले यांचा बौद्धिक गट होता आम्हाला. माननीय मोरोपंत पिल्ले म्हणजे जो बावडी ढाचा पडला, त्या बावडी ढाच्यात जसा पाण्याची योजना त्यांच्या एकूण योजनेतून झाली होती ते मोरोपंत पिल्ले. आपल्याला वाटतं ते सहज पडलं, असं नाही झालं. ते खूप प्रयत्नपूर्वक नियोजनपूर्वक झाले. असे मोरोपंत पिल्ले आमच्या बौद्धिक गटाला आले होते. ते म्हणजे आमचा बौद्धिक गट कसा असतो किंवा आमचं भाषण कसं असतं, तो विषय देतात आणि मांडणी एक होते. तर त्यांनी गमतीशीर किस्सा सांगितला. एका शाळेमध्ये निबंधाची स्पर्धा असते. त्या निबंधाच्या स्पर्धेमध्ये 4 विषय दिलेले असतात मुलांना. काय घोडा, झाड, निसर्ग, नदी, असं पर्यावरण, असे काही 4 विषय दिलेले असतात. आणि या 4 पैकी कुठल्या तरी एका विषयावरती निबंध येणार. मुलं सगळे विषय तयार करून यायचे. जो विषय घेईल त्याच्यावरती निबंध लिहायचा. एक मुलगा मला द्वार असतो, तो म्हणतो मी एकाच विषयावरती निबंध तयार करणार. मग तो घोडा या विषयावरती
निबंध तयार करतो आणि त्या निबंध स्पर्धेला जातो. त्याचं दुर्दैव असं की निबंध तो झाड या विषयावर. आता निबंध वेगळ्या विषयावरती आहे, आला वेगळा विषय, पण तो हलगर्जी असतो, लिहायला थोडाच करतो. एक झाड असतं, मोठं असतं, पोट मोठं असतं, फांद्या अपाट असतात, सावली मोठी असते. 5-6 वाक्य लिहिल्यानंतर पुढचं वाक्य असं लिहितो, एक दिवस एक घोडेस्वार आपला घोडा त्या झाडाला येऊन बांधतो आणि मग त्याचा घोड्याचा निबंध तयार असतो. आपला बौद्धिक वेळ असा असतो. त्यामुळं मी जे बोलणार आहे संघटन, कार्यकर्ता आणि कार्य या विषयावरती आपण शेवटी त्याची सांगणार आहोत. माझी ओळख ठसठसीत करून केलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य काय आहे, तर मूलतः प्रश्न असा आहे की सामान्यपणे सायकोलॉजी अशी आहे की जे जगामध्ये दुर्बल असतात त्यांचं संघटन केलं जातं असं जगात मान्यता आहे. सायकोलॉजी असं सांगते. म्हणजे समजा पाकिस्तानामध्ये 1-2% हिंदू आहेत तर ते खूप संघटित आहेत, त्यांचं संघटन चांगलं आहे. जगाच्या कोणाकोपऱ्यामध्ये हिंदू आहेत तिथं ते संघटित राहतात. मग तिथं कोणी माळी नसतो, कोणी साळी नसतो, कोणी मराठा नसतो, कोणी महान नसतो, कोणी माग नसतो, सगळे हिंदू असतात. तिथं संघटन खूप चांगलं आहे, तिथं अल्पसंख्याक असतात. पण संघाने हिंदूंचं जे तुलनेने संख्येने बहुसंख्य आहे अशाचं संघटन करण्याचा घाट घातला. का असं केलं असेल? म्हणजे समस्या अशी आहे की जो काळ संघाच्या स्थापनेचा होता त्याच्यामध्ये 4 हिंदू एकत्र कधी जातील तर 5वा त्यांच्या खांद्यावर असेल तेव्हा अशी समाजाची स्थिती असताना संघाने हिंदूंचं संघटन व्हावं जे शाश्वत असेल, दीर्घकाळ चालेल आणि आता 100व्या वर्षात संघाची शताब्दी आहे असं संघटन हे सुरू झालं. ते का झालं तर या समाजामध्ये चांगली माणसं तयार व्हावी. आता चांगली माणसं म्हणजे काय तर आपल्याला खूप चांगली शब्द त्याच्यावर वापरता येतील, चारित्र्य संपन्न, शील, असं सगळं बरंच काय. पण पुण्य सरसंघटना त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतात. पुण्यामध्ये रात्रीची वेळ आहे, 12 वाजले, एक भरधाव वेगाने दुचाकी स्पॉट चाललेला आहे 2 व्हीलरवाला आणि सिग्नल लागला. आता हा सिग्नल लागलेला आहे तर त्याचा संकेत काय तर थांबलं पाहिजे. आता रात्रीची वेळ, पोलीस नाही आहे, CCTV कॅमेरा सुद्धा बंद असतील, अशा स्थितीमध्ये तो सिग्नल पाळण्याची मानसिकता हे चांगल्या माणसाचं लक्षण. माझा मित्र अमेरिकेत असतो, तो दरवर्षी पुण्यामध्ये येतो. तो आल्यानंतर आम्ही गप्पा मारायला बसतो. तुम्ही त्याला विचारलं की ते अमेरिकेमध्ये तुमची एकूण वाहतूक व्यवस्था कशी आहे तर त्याने एका वाक्यात मला उत्तर दिलं. किंबहुना त्यांनी मला प्रश्न विचारला की माझी 10 वर्षाची मुलगी आहे, तिला मी संध्याकाळचा घेऊन फिरायला जातो तेव्हा मी रस्ता जेव्हा मला ओलांडायचा असतो त्या झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे मी उभा राहतो आणि आम्हाला चालण्याचा सिग्नल मिळतो, पादचाऱ्यांनी चालण्याचा सिग्नल मिळतो, तेव्हा मी माझ्या मुलीला हात सोडून बिनधास्त त्या रस्त्यावरती सोडतो. मग त्या माझ्या मित्राने मला विचारलं की भारतामध्ये तू असं करशील का? आणि हा प्रश्न तुम्हाला पण आहे की आपण आपल्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलीला सिग्नल असताना सुद्धा सोडायची हिंमत करू का? तर उत्तर ठसठसीत नाही येतं. कारण की आपल्या समाजाचं पब्लिक बिहेवियर अनप्रेडिक्टेबल आहे. जसं वागणं अपेक्षित आहे तसं आपण नक्की वागत नाही. इथं थुंकू नका, इथंच आपण थुंकतो. आपण म्हणजे तर ही आपल्या समाजाची मानसिकता आहे. हा समाज बदलावा, जसं अपेक्षित आहे तसं वागावं असं करण्याचं काम, समाज निर्माण करण्याचं काम संघ करतोय. किंवा संघाच्या सर्व संघटना करताय. त्याचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, त्याचा भाग म्हणून वनवासी कल्याण असेल, विश्व हिंदू परिषद असेल, अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये संघाचं काम, हिंदुत्वाचं काम आता रुजवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. केवळ तिथं संघ थांबत नाही. मगाशी मी उल्लेख केला की एक चिंतनशील समाज, चिंतनशील माणूस घडवण्याचं काम संघ करतो. मी शहरी भागामध्ये राहतो आणि आमची थोडीशी 6 वाजता अशी सोसायटी. आमच्याकडे जेव्हा लाईट जाते तेव्हा किंवा तुमच्याकडे लाईट जात असेल तेव्हा आपण पहिलं काय करतो?
काय करतो शहराची ती आहे का नाही बघतो. मानसिकता आहे, समाजाची मानसिकता अशी आपलीच केली आहे का शेजारची पण केली. पण आपण काय प्रयत्न दुसरा नाही करत. MSCला फोन पहिला नाही करत किंवा काय आपला सील केला घेऊन गेला काही नाही. शेजारची ती आहे का गेली. ही समाजाची आपल्या मानसिकता आहे. ही मानसिकता बदलण्याचं संघ काम करतो. मी माळींचा उल्लेख केला. आमचा गणेश खानदेशी इथं बसला आहे. त्या माळीला 2014 साली मला वाटतं 30 जुलै बरोबर ना गणेश, 30 जुलै जेव्हा ही लँडस्लाईड झाली तेव्हा 7:15 पासून 10 मिनिटांनी घटना घडली आणि तिथं पोहोचणारा पहिला आमचा गणेश होता 9 वाजता. आणि मग संघाचे त्या दिवशी 74 कार्यकर्ते माईमध्ये पोहोचले. त्यांनी त्या इंडियाच्या साथीने जे काही करायचं ते केलं. पुढचे 8.5 दिवस संघाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एक रेस्क्यू ऑपरेशन चालवलं गेलं, बचाव कार्य केलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं संघाने जर काम केलं असेल, वनवासी इंटरनॅशनल कुठे काम केलं असेल तर ज्या डिकम्पोज झालेल्या बॉडीज येत होत्या त्या डिकम्पोज झालेल्या बॉडीज यांचा अंत्यविधी त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला. पण दुर्दैव काय आहे, त्या सगळ्यांचा दशक्रियेचा जो कार्यक्रम होता त्या दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये संघाच्या संघचालकांना श्रद्धांजली वाहण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. ही समाजाची आपली त्यावेळेची स्थिती होती तरी सुद्धा संघटन केलं नाही. माझ्या नावामागे इथे निर्मलवाणीचे प्रणेते दिले. काय माहिती का आपल्याला, हा विषय असा आहे की आत्ताच आपली पंढरपूरची वारी संपली, आषाढी संपली. देववर्धन आळंदीवर्धन लाखो वारकरी चालत असतात. या गावांमध्ये ज्या गावामध्ये मुक्काम असतो त्या गावामध्ये वारकऱ्यांची सोय होते, खायची प्यायची राहायची, पण शौचालयाची सोय करत नव्हती. 50% महिला चालायच्या या सगळ्या वाडीमध्ये, अजूनही चालतात. पण यांची शौचालयाची कुणी सोय केली नाही, ती संघाने केली. आणि आज निर्मलवाडी हे सरकारने स्वीकारलं आणि आज जवळजवळ 6,000 शौचालय घेऊन संघाचे कार्यकर्ते या वाडीमध्ये असतात. आणि एक मोठा विषय जो एका अर्थाने दुर्लक्षित होता, आमच्या मायमाऊलींच्या जे राज्यारक्षणाचा विषय होता, हा विषय संघाने हाताळला. आणि आज सगळी गावं ही स्वच्छ झाल्याचा अभिमानाने आम्ही सांगतो. हे संघाचं काम आहे. एक माळींसारखी तात्कालिक समस्या आली त्याच्यामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. निर्मलवाडीसारखं शाश्वत काम, एका अर्थाने दीर्घकाळ चालणारं काम संघाने उभं केलं. जगातल्या सर्व संघटनांना जे स्थायी नियम असतात संघटनेचे ते असे आहेत. एकूण 4 सांगितलेले. पहिला आहे कार्य, दुसरा आहे कार्यकर्ता, तिसरा आहे कार्यक्षेत्र, चौथा आहे कार्यतंत्र. काय आहे भाजपचं काम? कोण सांगेल भाजपचं काम काय? आपण सगळे भाजपचे काम करतो आणि माझ्या माहितीप्रमाणे जगातली सर्वात मोठी राजकीय मेंबर असलेली सगळ्यात मोठी आपला पक्ष आहे, संघटना आहे. काय आहे भाजपचं काम? प्रथम राष्ट्र, मग पक्ष. आणि आता प्रथम राष्ट्र म्हणजे काय, तर या राष्ट्रातली राजकीय व्यवस्था आम्हाला बदलायची, ती सुदृढ करायची. आता राजकीय व्यवस्था म्हणजे कशी, ती हिंदुत्वाला पोषक. मी अलीकडच्या काळातली 2 उदाहरणं फक्त सांगणार. काल परवा आपल्या महाराष्ट्र शासनाने 2 ठराव केले हिंदुत्वाचे, माहिती का? आपल्याला ठासून सांगता आले तुला माहिती आहे? ईश्वरपूर, इस्लामपूरचं नाव काय केलं? ईश्वर. आणि एक नाव आपण बदललं. कुठलं? रायगडवाले. रायगड किल्ला, श्रीमंत रायगड ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव काय होतं? नुसतं निजामपूर नव्हतं, क्षेत्र निजामपूर होतं. क्षेत्र निजामपूर. हे पुसलं कुणी? भाजप. आता येताना मी तर सुलतानपूर वाचलं काय, बघा विचार करा. काय ते काम घेऊन जायला पाहिजे तुम्हाला. हे भाजपचं काम, हे आपल्या संघटनेचं काम. याचा विसर पडता कामा नये. आपलं कार्य काय, तर हिंदुत्वाला पूरक, प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग मी स्वतः. ही जी हा जो नॅरेटिव्ह आहे, हा नॅरेटिव्ह आम्हाला चालवता आला पाहिजे.
मध्ये चालवता आलं पाहिजे. मध्ये विधानसभा झाली आणि त्याच्या आधी मला वाटतं लोकसभा त्याच्या आधी झाली. त्यावेळेस एक नॅरेटिव्ह होता माहिती का? कुठला होता? संविधान. आणि त्याच्यानंतर एक आला कुठला? एक येतो बटन येतो. आता हे नॅरेटिव्ह का चालवले आपण? याच्या मागे आपल्याला जायला पाहिजे. पुढच्या काळामध्ये आर्यन थिअरी नवी येणार आहे. आपल्यावरती असे अनेक आक्रमण येणार आहे. आपण पॉलिटिकल पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सजगपणे आपल्याला राहता आलं पाहिजे. हे जे नॅरेटिव्ह असतात हे नॅरेटिव्ह अशाच पद्धतीने आपल्या मनावरती बिंबवले जातात. संविधान बदलणार 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 आणि त्याचा इफेक्ट काय झाला? 300-200 जे झालं. अशा फेक नॅरेटिव्हला आपला समाज बळी न पडण्यापासून थांबवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. हे आपलं कार्य आहे. मी नेहमी सांगत असतो की आपला समाज एक संघ कसा आहे, एक संघ कसा आहे. एका शाळेमध्ये क्रिकेटच्या मॅचेस असतात. पहिल्या त्या शाळेमध्ये वर्गाच्या वर्गाच्या एका वर्गाची टीम दुसऱ्या वर्गाची टीम अशा 10-12 वर्गाच्या टीम मॅचेस होत असतात. आणि मग त्या मॅचेस होतात कुठले तर एक वर्ग जिंकतो. आणि मग जेव्हा शाळेची टीम बनवायची असते तेव्हा त्या प्रत्येक वर्गातून एक चांगला खेळाडू घेऊन कोणी बॉलर कोणी बॅट्समन शाळेची टीम केली जाते. मग जे उरलेले जे विद्यार्थी असतात जे त्याच्या वर्गांना सपोर्ट करत असतात, मोठ्या आयुष्यामध्ये सपोर्ट करत असतात, ते कुणाला सपोर्ट करायला लागतात? शाळेला सपोर्ट करायला लागतात. मग ती शाळा टू शाळा, दुसरी शाळा ही शाळा अशी मॅसेज नाही. काही दिवसांनी तालुक्याची टीम बनवायची असते तेव्हा एका शाळेतनं एक अशी टीम बनवली जाते तालुक्याची. मग शाळा सगळ्या मिळतात आणि आपल्या तालुक्याला सपोर्ट करायला लागतात. काही दिवसांनी जिल्ह्याची टीम करायची असते. मग प्रत्येक तालुक्यातून एक दोन घरातून त्यांची टीम, मग त्या सगळ्या तालुके एक होतात आणि हा असा प्रवास आहे आपला. जसं जसं आपण वरती जाऊ तसा आपला दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. आपण पुण्यावरून साताऱ्याला जातो, खंडाळ्याचा घाट लागतो, त्याच्याकडे अलीकडे 5-7 किलोमीटर सरळ रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण चालत असताना आपल्याला किती लांब दिसू शकतं? 400 मीटर 500 मीटर लांब दिसतं. पण जसं आपण घाट चढायला जातो तसं आपल्याला काही विस्तीर्ण दिसायला लागतं. अजून मध्यात जातो तसं आपल्याला निघायचं पाणी दिसायला लागतं आणि शेवटाला गेल्यानंतर आपल्याला शेती दिसायला लागतं. आपला सगळ्यांची पण हीच अवस्था आहे. जसा आपला प्रवास हा राजकीय प्रवास चालेल तशी आपली दृष्टी ही विकसित केली पाहिजे. कार्यतंत्र म्हणजे काय? मगाशी मी सांगितलं की प्रथम राष्ट्र. यासाठी काय काय सांगितलं आपल्याला? तर आपल्याला काहीतरी भूरचना दिलेली आहे, अजून काही 15 प्रमुख आहे. असं सगळी मला माहिती आहे तुमची रचना, पण ती आपली सक्षम आहे का? प्रत्येकाने आपल्या छाती हात घेऊन उत्तर मला द्यायचं. आणि ती सक्षम असेल ती कागदावरती किती आहे आणि प्रत्यक्षात किती. तर तो कार्यतंत्र जे आहे ते आपलं यशस्वी पाहिजे. बैठका प्रशिक्षण याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. एकदा सचिन तेंडुलकरला विचारलं की तुला कुठलाही खेळ नसतो, सामना नसतो, त्याला तू काय करतो? तर त्यांनी सांगितलेलं उत्तर असं आहे की मला कुठली मॅच नसतेच, दौरा नसतो, त्यावेळेला मी नेटमध्ये आसरेकर सरांनी सांगितलेले शिकवलेले जे क्रिकेटचे बेसिक्स आहेत ते मी करतो. तर काय क्रिकेटचे बेसिक? चेंडूच्या रेषेमध्ये यायचं, सगळा समतोल आपल्या बॅटवरती घ्यायचा, बॅट सरळ रेषेमध्ये बॉल टोलवायचा. हे क्रिकेटचे बेसिक आहे. बघा भारतरत्न ज्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हणलं जातं तो फावल्या वेळामध्ये काय करतोय? जे बेसिक्स आहेत ते गिरवतो. आपल्या कामाचे सुद्धा पण काही बेसिक्स आहेत. 15 प्रमुख आहे, बूथ प्रमुख आहे, अजून काही सक्षम केंद्र काय होते, शक्ती केंद्र प्रमुख आहे. ही सगळी सिस्टीम ह्याच्यावरती माझा विश्वास पाहिजे. यातूनच मला यश येणार आहे. यातच मी जाणून घेतलं पाहिजे. इतका संकल्प आपल्याला करता आला पाहिजे. क्षेत्र कुठं हे रिक्त न राहिलं हे आता होऊ नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं काम पाहिजे असं कार्यक्षेत्र आपल्याला विकसित करता आलं पाहिजे. आणि चौथा लोक आहे तो आहे कार्यकर्ता. सगळं कशाच्या जीवावर चालणार आहे? तर ते कार्यकर्त्याच्या जीवावर चालणार. मी नेता आहे, मी प्रमुख आहे, मी अध्यक्ष आहे, मी काय काय ती व्याख्या आपली केली असेल ते आहे, पण मी कुणाच्या जीवावरती आहे? कार्यकर्त्याच्या. त्याला विसरून नाही चालणार. एक इंग्लिशमध्ये असं म्हणतात की प्रेसिडेंट इज द नॉट द
बॉस ऑफ द टीम इज ओनली फर्स्ट अमंग इक्वल्स. जो अध्यक्ष आहे तो काय बॉस नाही आहे. तो कोण आहे तर समान क्षमता, समान गुणवत्ता, समान चिंतनशीलता अशा सगळ्यांमधला तो केवळ पहिला आहे. तो अध्यक्ष जेवढे निघले त्या सगळ्यांनी जरा हा मंत्र लक्षात ठेवायचा आहे. मधल्या काळामध्ये विदर्भामध्ये एक संघाचं शिबिर होतं. आपल्या सगळ्यांना माहिती की नितीनजी गडकरी असतील किंवा आज ज्याचं वाटलं असेल ते देवेंद्रजी असतील. हे संघाच्या उत्सवाला त्या संघाच्या गणवेशामध्ये असतात आणि त्या शिबिराचे प्रमुख होते नितीनजी. शिबिर मोठं, सगळे आता नितीनजीच्या शिबिराचे प्रमुख म्हणतात सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, काय झेडपी सदस्य, मेंबर, काय बी कार्यकारी सोसायटीचे मेंबर असे सगळेजण तिथं उत्साहाने त्या शिबिराला आले होते किंवा येणार होते. 2 दिवसावरती शिबिर आलं, 3 दिवसावरती आलं आणि भयंकर पाऊस झाला आणि ते शिबिर होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली. नितीनजी आले. नितीनजी म्हणजे मला जर पावसाने 1 दिवस उघडीप दिली तर मी हे सगळं नीट करेन आणि ते केलं पण त्याने. पाऊस थांबला, त्याने ते केलं आणि अशा अवस्थेमध्ये सर्व राजकीय कार्यकर्ते त्या संघाच्या शिबिराला आले होते. आता प्रॉब्लेम असा झाला की ते पाणी इतकं साचलं होतं की जिथं त्या जमिनीवरती राहत होते खालून पाणी यायचं. भांडी घासायला, आंघोळ करायला 500 मीटर लांब जायचं असा नियम केला गेला. सगळे मेंबर आले होते, यांना काय सवय नव्हती. आता जेवण झालं, आता ताट धुवायला जायचं कुठं 500 मीटर लांब जायचं, पायी जायचं. आता मध्ये तरी कुठतरी पटकन जायचं आणि धुवायचं असं बऱ्याच जणांची सवय असल्यामुळे संघाचे कार्यकर्ते पण हुशार. मध्ये 50 मीटरवरती एक लहान कार्यकर्ता हातात काठी घेऊन उभा केला होता. एखादा मेंबर किंवा तो ग्राम काय असेल तो जर इकडे जायला लागला, काका तिकडे जायचं, काका तिकडे जायचं. आता हा 2-3 दिवसाचा संस्कार सगळं झाल्यानंतर हे सगळे मेंबर एकदा नितीनजी बरोबर बसले होते. अनुभव घातला. नितीनजीने एकाला विचारलं, काय तुझ्यात काय फरक पडला? तो म्हटला, मी जाताना मेंबर म्हणून गेलो, येताना स्वयंसेवक म्हणून आलो. तर आपल्याला हे सांगता येईल का? अशा सर्व कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणारे आपण आहोत. आता ज्यांना खासदारकी दिली ना ते सदानंद मास्टर, आपण सगळ्यांकडे मोबाईल आहे, गुगलवरती आपण त्यांचा सगळ्यांनी इतिहास चेक करा. सदानंद मास्टर कम्युनिस्ट होते. कम्युनिस्ट विचाराचे, डाव्या विचाराचे कार्यकर्ते होते. त्यांना तो विचार पटेल असा झाला, संघाचा विचार पटला, त्यांनी संघाच्या कामाला सुरुवात केली. अर्थात आपल्यातला एक कार्यकर्ता, आपल्यामध्ये ते सहज असतं की पक्ष बदलला वगैरे, तसं डाव्यांकडनं एक कार्यकर्ता संघाच्या यादीमध्ये गेल्यामुळं डाव्यांना ती काय रुचलं नाही. सदानंद मास्टरने खूप चांगलं काम संघाचं सुरू केलं, पण त्या गावाच्या लोकांमध्ये त्यांच्याविषयीचा राग होता. पाहिलं का सदानंद मास्टर फोटो पाहिला ना, दोन्ही पाय नाही बघा. तर एक दिवस संघाची बैठक संपवली आणि ती बैठक संपून ते घरी निघाले होते. बसमधनं उतरले, आतमध्ये 2 किलोमीटर त्यांचं घराकडे निघाले होते आणि एकटे होते हे साधलं डाव्यांनी. आणि ते डावे लपून बसले होते. एक 7-8 जणांनी त्यांच्यावरती हल्ला केला. मरणासन्न अवस्थेमध्ये त्यांना फेकून दिलं. तिथं न थांबता त्याचे दोन्ही पाय तलवारीने कापले. कापल्यानंतर क्रूरतेची सीमा काय असते ते सांगतात. ते पाय पुन्हा ऑपरेशन करून जोडता येऊ नये म्हणून ते पाय रस्त्यावरती आणून जमिनीवरती रगडले. त्याच्या सगळ्या शिराया निस्तेज करून टाकल्या. अशा मरणासन्न अवस्थेमध्ये 3-4 तास ते सदानंद मास्टर पडून होते. काही लोकांना लक्षात आलं, त्यांनी उचलून नेलं, वाचले, पण पाय कोणी गमावले. एवढं होऊन सुद्धा निष्ठा कमी नाही झाली. संघाचं काम बरं झाल्या सुरू केलं. आज आपण त्याचं जर फळ बघितलं तर ते आज भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राज्यसभा सदस्य म्हणून गेले. कर्मठता किती असते तर संघाचे 367 कार्यकर्ते, त्याच्यामध्ये भाजपचे सुद्धा काही कार्यकर्ते आज मृत्युमुखी तर पडलेच आहे. त्याच्याहून दुप्पट कार्यकर्ते आज केरळच्या जेलमध्ये. आणि एकही कार्यकर्त्याला कुठलंही दुःख नाहीये. आज जेव्हा त्याला ती सुट्टी मिळते ना वार्षिक, ती सुट्टी आल्यानंतर सुद्धा आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मुलाबाळांसोबत राहतो.
त्या संघाच्या कामाला, भाजपच्या कामाला तो जातो. इतकी कर्मठता काय केरळच्या कार्यकर्त्यांमध्ये, अशी कर्मठता आपल्यामध्ये येऊ शकते का, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण भाजपचं काम स्वीकारलंय. आजकाल कसं झालंय की अनेक जण भाजपच्या विषयी टीका टिप्पणी करत असताना की भाजपचं इनकमिंग खूप झालंय, सगळे काय भाजपच्या ह्याच्यामध्ये अनेक जण येतात, ते अन्य पक्षात येतात. ते आता स्वीकारणं हा मूळ स्वभावच आहे. जो जसा आहे तसा स्वीकारणं आणि जसा आपल्याला पाहिजे तसा घडवणं हे संघाच्या रचनेचं आणि भाजपच्या रचनेचं काम. पण आपण जे सगळे इथं बसलो ना, मी कुठल्याही संघटनेचं काम करत असतो, मी हे एवढंच जे स्वीकारलंय ते मी आजन्म आता पाळेन. मी समजा राष्ट्रीय पक्षाचा म्हणून प्रथम राष्ट्र, मग पक्ष, मग मी स्वतः, हे जेवढं मी स्वीकारलं असेल तर मी ते आजन्म पाळेन, हा संकल्प इथं करून गेला पाहिजे. आपल्याला माहिती की सगळे शाळेमध्ये आपल्या अल्बर्ट आइन्स्टाईनचा फोटो पाहिला असेल. हा अल्बर्ट आइन्स्टाईन एकदम भिकाऱ्यासारखा दिसायचा. त्याचा जो अवतार पाहिला तर केस एकदम त्याची विस्कटलेली असायची, त्याचा ओठ फाटलेला असायचा, बूट खराब असायचा. या अल्बर्ट आइन्स्टाईन दिसायला घाण होता, म्हणजे त्याला भौतिकशास्त्राचा जनक मानायचे. हा अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा त्याचं व्याख्यान संपून बसस्टॉपला उभा होता. बसस्टॉपला बसची वाट पाहत होता. इतक्यात एक मुलगा सुटापुटातला त्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या शेजारी येऊन थांबला. त्या मुलाच्या हातामध्ये फिजिक्सची काही पुस्तकं होती. आता फिजिक्सची पुस्तकं बघितल्यामुळं अल्बर्ट आइन्स्टाईनची मोठी इच्छा चालवली. मग त्या अल्बर्ट आइन्स्टाईननी त्या मुलाला विचारलं, यंग मॅन, हू आर यू, कोण आहेस? फिजिक्सची पुस्तकं होती ना. तर त्या मुलांनी त्या पेश करून त्या आइन्स्टाईनला बघितलं, हा भिकारी कोण मला विचारणार. तर त्या मुलांनी उत्तर दिलं, हे ओल्ड मॅन, आय एम अ बॅचलर ऑफ फिजिक्स, मी भौतिकशास्त्राचा स्नातक आहे, विद्यार्थी आहे, स्नातक आहे. त्याच्यामध्ये तो उन्माद होता, माज होता. मग त्या मुलांनी आइन्स्टाईनला प्रश्न केलाय, हे ओल्ड मॅन, हू आर यू, तू कोण आहेस? आइन्स्टाईनचं उत्तर आहे, यंग मॅन, आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. असं म्हणतो ना आपण की माणूस महेश्वरपण विद्यार्थी असतो. ज्याने भौतिकशास्त्राचा शोध लावला, भौतिकशास्त्राच्या एका त्याला जनक मानलं जातं, असं आइन्स्टाईन स्वतःला स्टुडंट समजतो, विद्यार्थी. माणूस जसा आजन्म विद्यार्थी असतो तसं मी जेवढंच आता स्वीकारलेलं आहे, मी भाजपचा कार्यकर्ता झालं तर मी एवढं आजन्म पाहिजे का, असा प्रत्येकाला स्वतःला विचारायचा प्रश्न. आज खूप अनुकूलता आहे, अनुकूलता प्रतिकूलता मी सांगितली. आम्ही जिथं शाखा लावायचो त्या शाखेमध्ये दारूच्या बाटल्या फोडल्या जायच्या, काचा टाकल्या जायच्या, जाणूनपणे मिष्टाक टाकली जायची, भगवा ध्वजाला खाली पाडलं जायचं, भगवा ध्वज फेकून दिला जायचा, जो कार्यकर्ता येणार आहे त्याच्या सायकलची हवा सोडली जायची. हे सगळं या परिसरामध्ये आपण अनुभवले. आज खूप अनुकूलता आहे. पण मित्रांनो, प्रतिकूलता परवडली, अनुकूलता वाईट असते. आणि ती प्रतिकूलतेमध्ये खूप सजग असतो, अनुकूलतेमध्ये आपण गाफील असतो. मी माझ्याकडे ऑटोमॅटिक गाडी आता आली आणि आधी माझ्याकडे मॅन्युअल गाडी होती. मी ऑटोमॅटिक गाडी घेतली, खूप आनंदी होतो. दिवाळीचा दिवस होता, पूजा केली, रात्री फोन आला, मुंबईला या. नवीन गाडी होती, सकाळी गाडी घेतली, मुंबईला गेलो. दिवाळीचे दिवस आता मग खूप ट्रॅफिक होतं आणि ते ट्रॅफिक 5-5.5 तास लागले मुंबईला पोहोचायला आणि यायला पण तेवढाच वेळ लागला. पण ऑटोमॅटिक गाडी होती, नवीन होती, त्यामुळे मला थकवा नाही आला. संध्याकाळी हातपाय धुवायला जेव्हा आल्यानंतर बाथरूममध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं, डाव्या पायाला सूज आली. का आली असते सूज? ऑटोमॅटिक गाडीचं तथा उजव्या पायाला फक्त काम, डाव्या पायाला काम, आपलं असंच होतं. भक्ती बरोबर इनामदार आपल्या सगळ्यांना माहिती असते, आधी टीव्हीला बातमी द्यायची. त्याचं 30 फुलझाडी नाटक खूप फेमस आहे. आपल्याला जर माहिती असेल, आपण पुण्यावरून मुंबईला जातो
भाटन नावाचा बोगदा आहे म्हणजे त्या बोगद्याच्या अलीकडे एक 200 मीटरवरती एक पाटी लावलेली तिथे लिहिलेले 30 फुलराणी 12/1/2001 अशी काहीतरी तारीख आहे 12/2 असेल काहीतरी आणि गेले भक्ती बर्वे इनामदार. तो फलक कशाचं प्रतीक आहे माहिती का? त्या भक्ती बर्वे इनामदाराचा तिथं अपघात झालाय. तर त्याची स्टोरी अशी आहे, त्याची कथा आली होती पेपरमध्ये. ती फुलराणी नाटकाचा शो वाईमध्ये होता आणि तो शो करून त्या रात्री 1:30 वाजता निघाल्या. जेवण वगैरे केलं 1:30 वाजता त्या निघाल्या. चांगला ड्रायव्हर, त्याला अनुभव होता, रात्रभर ड्रायव्हिंग करायची, त्याचा आराम पण पुरेसा झाला होता. प्रीमियर बनवणे यांनी म्हणून रंगाची गाडी त्यांची त्या निघाल्या. मागे झोपल्या होत्या. ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि नुकताच हा एक्सप्रेस हायवे आपला झाला होता. त्या एक्सप्रेस हायवेवरती घाट उतरल्यानंतर या भाटणच्या भोगद्याच्या अलीकडं सकाळी 5:15च्या सुमारास कुठल्याही वाहनाची धडक न होता आपोआप याची गाडी पलटी झाली आणि त्याच्यामध्ये भक्ती बर्वे इनामदार गेल्या. मग हा ऍक्सिडेंट पहिलाच होता. कोणतरी सेलिब्रिटी पहिल्याच गेल्या होत्या म्हणून एक शोध समिती याच्यावरती नेमली गेली. काही जजेस नेमले गेले. त्यांचा अहवाल सगळ्यात जो आला तो अहवाल असा होता, या सगळ्याला कारणीभूत अनुकूलता. त्या ड्रायव्हरला चालवायची सवय काय होती? समोर कोणतरी येत आहे, डोळ्यावरती प्रकाशित पडेल, तुला तरी ओव्हरटेक करायचं आहे, अशी सगळी सवय होती. पण काय झालं इकडं 8-9 किलोमीटर सलग चालायचंय. समोर कुठलंही आव्हान नाही, कुठल्याही गाडीचा प्रकार येत नाही, कुणालाही ओव्हरटेक करायचा नाही. परिणाम काय झाला? झोप लागली आणि स्वतःहून त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्या बिचाऱ्या भक्ती बर्वेचा त्याच्यामध्ये बळी गेला. आपल्या कामाचं असं होते. अनुकूलता दिल्ली पासून दिल्लीपर्यंत आपणच आहे, इथंच घात होणार. आता झोपायची नाही तर सजगपणे आपलं संघटन वाढवायची वेळ आलेली आहे. एक गुरु शिष्य असतात, दौऱ्यावरती निघतात. चालत 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 गुरुला भूक लागते. शिष्य म्हणतो काहीतरी खायला बघतो. एक शेतकरी काम करत असतो, दादा काय खायलाय का? म्हणतो माझी अजून शिदोळी यायची, 1 तास थांबा. तेवढी वेळ नसते. शिष्य म्हणतो गुरुजी इथं झाडं आहे, काढू का? काय म्हणतात? तो 30-40 फूट झाडावरती चढतो शिष्य. गुरुजी खाली बघत असतात, एक 5-6 नारळ खाली टाकतो. आता उतरायला लागतो. 30 फूट, 25 फूट, 20 फूट, जसा 15 फूट येतो गुरुजी म्हणतात सावकाशी. 10 फूट येतात सावकाशी नाही. हा म्हणतो गुरुजी मी 30-40 फुटावरती होतो तेव्हा काही नाही बोलत, आणि 10-15 फुटावरती सेफ झोन मध्ये आल्यानंतर सावकाशी. खाली उतरला शिष्य म्हणतो गुरुजी मी ते 30-40 फुटावरती होतो, तिथनं पडला असतो तर कपाळमोक्ष झाला असता. तिथं काय नाही बोलले. आणि जेव्हा मी 10-15 फुटावरती आलो तिथं माझं सावकाशे जपून हे काय होतं? तिथं होता ना, तुझी काळजी स्वतः घेत होता. जसा तू जवळ आला तसं तुझं लक्ष तिथं माझं काम होतं की तुला सजग करणार. म्हणून आता अनुकूलता या भ्रमामध्ये न राहता आपल्या कार्यतंत्रावरती पूर्ण विश्वास ठेवून आपण काम करावं, एवढी सदिच्छा. अटल बिहारी वाजपेयींची एक कविता जी मी कायम मला ऊर्जा देते, प्रेरणा देते, ती आपल्या सगळ्यांना लागू येते. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याचदा आपण एकटे असतो, काम वाढवतो आणि मग मोठे होतो. हाच प्रवास आपल्या सगळ्यांचा आहे. अटल बिहारी वाजपेयी असं म्हणतात की कभी थे अकेले, दोनच होते अर्थात. कभी थे अकेले हुए आज इतने नहीं तब डरे तो भला आप क्या डरते असं. दोन होतो तेव्हा नाही घाबरतो, तेव्हा नाही घाबरतो, आता काय घाबरायचं? कभी थे अकेले हुए आज इतने नहीं तब डरे भला तो हम क्या डरेंगे. विरोधों के सागर में चट्टान है. विरोधाच्या मध्ये आम्ही चट्टान सारखे पर्वतासारखे उभे आहोत. जो टकराएंगे वो अपनी मरेंगे. जे टक्कर मारतील, जे भिडतील ते मरतील. विरोधों के सागर में चट्टान है हम, जो टकराएंगे
मौत अपनी मरेंगे, लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा, न सूरज के सन्मुख अंधेरा टिकेगा, निडर है सभी हम, अमर है सभी हम, के सर पर हमारे वरद हस्त करता, गगन में रह रहा था भगवान हमारा। धन्यवाद।